नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2 दिवसाची अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये दिनांक 20 आणि 21 मार्च 2025 रोजी आपण परीक्षा फॉर्म भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा फॉर्म भरलेला नाही, असे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतात आणि महाविद्यालयात तुम्ही जर का फॉर्म फीसह जमा केला, तर आपल्याला येणाऱ्या समर एक्झाम 2025 म्हणजेच परीक्षा मार्च, एप्रिल, मे 2025 साठी आपल्याला परीक्षेला बसता येणार आहे. तर नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाची परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली, त्याची माहिती आपण या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या समर एक्झाम 2025 जे काही होत आहे, तर त्याची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 12 मार्चपर्यंत देण्यात आलेली होती. तर काही अभ्यासक्रमाची 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तर विद्यापीठाने 2 दिवसाची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. ज्यामध्ये एस-वाय आणि टी-वाय तसेच फर्स्ट इयर 2019 क्रेडिट पॅटर्नचे बहुतेक सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, विविध अभ्यासक्रमाचे त्यांची परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आपण बी-एससी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, नंतर बी-एससी बायोटेक्नॉलॉजी, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए सी-ए, नंतर बी-ए, बी-कॉम, बी-एससी, नंतर डिप्लोमा रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे, त्यांचे 2019 क्रेडिट पॅटर्नचे देखील त्यांनी काय केलेले आहे, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच डिप्लोमा रिलेटेड जे काही डी-टी-एल सारखे कोर्सेस आहे, त्यांना देखील त्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी-सी-ए सायन्स 2019 पॅटर्न ओके. त्यानंतर बी-एससी बायोटेक, बी-एससी ॲनिमेशन, बी-एससी हॉस्पिटॅलिटी स्टडी हे देखील अभ्यासक्रम या ठिकाणी समावेश करून देण्यात आलेले आहे. तसेच फर्स्ट इयरच्या ज्या 2024 पॅटर्नच्या बी-एससी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्सच्या अभ्यासक्रमाची मुदत संपलेली होती. तर त्यांना देखील त्यांनी 21 मार्च 2025 पर्यंत परीक्षा फॉर्म भरायला अंतिम संधी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी कालच दिनांक 19/3/2025 रोजी सायन्स फॅकल्टीच्या काही अभ्यासक्रमाची परीक्षा हॉल तिकीट जनरेट करून देण्यात आलेले होते. ज्यामध्ये बी-एससी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, बी-सी-ए सायन्स अशा काही अभ्यासक्रमाचा समावेश आहे. तर हॉल तिकीटसाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा परीक्षा विभाग यांना तुम्ही भेटू शकता. त्यांच्याकडून तुम्ही हॉल तिकीट कलेक्ट करू शकता. जे विद्यार्थी आता 20 आणि 21 तारखेला परीक्षा फॉर्म भरणार आहे, ओके. तर या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट हे 24 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. पॉसिबल झालं तर लवकर ते करून देण्यात येतील. पण आपण दिनांक 22 मार्च 2025 च्या आत हा फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. कारण कॉलेजला फॉर्म इनवर्ड करायला 22 मार्च ही अंतिम संधी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही 21 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि 22 तारखेला महाविद्यालयात फीसह तुम्ही जमा करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येतील. जसं की काही विद्यार्थी फर्स्ट इयरचे असतात, ते दोन्ही सेमिस्टर एकत्रित देण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला संपर्क करा. त्यांच्याकडून सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवा. ती रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर 3 तासानंतर आपल्याला परीक्षा फॉर्म हा भरता येईल. ज्याच्यात सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे दोन्हीही सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲड करून देण्यात येतील. ओके. यानंतर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाहीये. तसेच एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्सच्या किंवा एम-एस-सीचे ऑल जे काही प्रोग्राम आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, एनालिटिकल, ड्रग, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल केमिस्ट्री, मॅथ, कॉम्प्युटर सायन्स, एम-एस-सी/एम-टेक, एम-ए/एम-एस-सी स्टॅटिस्टिक, एम-एस-सी झूलॉजी यांचे 2019 ॲज वेल ॲज 2023-24 पॅटर्नचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहेत. एम-कॉमचे देखील 2019 आणि 23-24 पॅटर्नचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म दिलेल्या मुदतीत भरा आणि महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम या दिनांक 25 मार्च 2025 पासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. तसेच एच-ओ-डी, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट यांना देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तर या पद्धतीने आपण परीक्षा फॉर्मबाबत माहिती दिलेली आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यात जर का तांत्रिक अडचणी येत असतील, तर परीक्षा विभागाला निश्चित संपर्क साधा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.